एखादी परीक्षा आणि आयुष्यभराचं दुःख, पत्नीच्या प्रेमाची खरी कसोटी कधी कधी विध्वंसक ठरते. भर्तरी आणि पिंगळाची ही कथा अंतःकरण हलवून टाकणारी आहे. चला तर मग भर्तरीनाथांच्या जीवनातील अध्याय 28 भर्तरी आणि पिंगळा या अत्यंत करुण आणि बोधप्रद कथेकडे वळूया. अध्याय 28. श्री गणेशाय नमः. जय जयाजी जगदुद्वारा अखिल निरंजना निर्विकारा भक्तमानस चकोरचंद्रा प्रेमांबुधारा ओसरसी तरी तू असुता कृपाळू आई माय माझे विठाबाई. तरी आता ग्रंथ प्रवाही येऊन या बैसेगे मागेले अध्यायी प्रेमे करून वैभवी मिळविलवा राव विक्रम भर्तरी संगमी पिंपला लग्न दत्ता अनुग्रह लादला उपरी मृगया करून अवंतिका स्थाना जाऊनी राजधामी कनकासनी सभा मंडपी बैसला शनेक बैसुनी त्वरितात्वरित पाकशाळे गेला नृपनाथ पक्वान न सेवुनी अंतःपुरात पिंपळा गृही संचरला कनकमंचकी सुमनशेजी राव बैसवी पिंगला अर्जी षोडशोपचारे करुणी पूजी श्रद्धापूर्वक पिंगला परमप्रीती भावारूढ राये दर्शविले चित्ती कोड मग करी स्नेह पाडे निकट घेत पिंगला ती ते वामांकी बैसवून परमप्रीतीने घेत चुंबन वाचे नेमणे तुझ समान अन्यदारा नावडती अगे पिंगले माझे मन भावी मम देहीचे ऐक्यरत्न जैसे मित्राने रश्मीचिन्ह ऐक्य देही मिरवती की राजमोळी तेजी आगळा द्वितीय शोभली त्याची कळा तेवी माते तू पिंगला मम चित्तावरी धावे अगे हे पिंगले माझा भाव पिंगला भर्तरी ऐक्य नाव एकाची देही मम मजवाडी व भासे भास शुभानने जैशी शर्करा आणि गोडी नामे भिन्न परी ऐक्य प्रौढी तेवी तू पिंगला माझे पाटी भासे भास शुभानने जैसा उददी आणि लहरी परी ऐक्यता सागरी तेवी माते तू सुंदरी भास भाससी शुभानने ऐसे म्हणून परमप्रीती पुन्हा चुंबन घेत नृपती मग भोगो निसका मरीती संतुष्ट चित्ती मिरवला मग विचार सुचला एक गहन आनंदे बैसती प्रीती करून बैसल्या पिंगला बोलून वचन विडा त्रयोदशगुणी देतसे म्हणे हे महाराजा नृपवरा मम देहीचे प्राणप्रियेश्वरा मम मानस चकोरचंद्रा प्रेमांबू मिरवितसे तरी तुम्ही आता गाठील्या त्या परमेष्टी गाठील्या परी चित्त देठी ऐक्य भास भासतसे जसे लवण उदकी मिश्रित भिन्न नंदावी दृष्टीत तन्याये ऐक्यचित्त रावण राणी शोभत तरी ऐसा मिश्रित अर्थ उदय पावला असे ऐक्यचित्त परिनेनुनी निर्दय परमकृतांत जगा माझी मिरवितसे चित्ती चित्तभय काया हरण करीत असे राया तरी नेनो आपण विषय चिंते या बुद्धी जरी संचरली संचरता परी एक त्या ते माते दिसत उचितार्थ तुम्हा आधी माते मृत्यू सुगमचित्ता वाटतसे तरी हे ऐसे इच्छिल्याप्रमाण ईश्वर सत्ते जरी आले घडून मग परम बर्वे दैववान जगी असे मी एक ऐसे बोलता शुभाननी राव ऐकुनी बोले वाणी नेनो सके ईश्वर करणी पुढील काही वदवेना मजा आधी तू कामिनी मृत्यू पाहो इच्छिसी मनी परंतु नेनो निर्दयपणी मित्रात्मज मिरवितसे तो कदा न जाणे वेदविधी सदा वर्ततसे विखड बुद्धी नेनो मज मृत्यू तुझा आधी आल्या काय करशील असे ऐकुनी वदे पिंगला नेनो कैसे असे जी भाळा रेखिली अकळ कळा कळत नाही महाराजा पर्यशा घडल्या गोष्टी मी राहणार नाही मै पाटी देह देह दाहुनिया हव्य वाटी गमन करील तुम्हासह राव ऐकुनी बोले वचन पुरे आता तुझे बोलणे प्राणाहुनी प्रिय कोण घात त्याचा करवेना तरी हे बोल उगलेची फोल माझी या तोषांचे करिसी मूल परिसमय येता तव पाऊल मागेची धाव घेणार तरी अनुभव माझी चित्ता सहज आहे
मजला आता. अगे राज्यासनी विपुल वार्ता, सेवक श्रवण माझे करविती. करविती परी कैशारीती, समरंगणीचा भाव दाविती. शत्रू अनली प्राणाहुती, वेचू ऐसे म्हणताती. तरी समय पडता दृष्टी, जीवित्व रक्षिती बारावाटी. मग कोण कोठील मोहपोटी, जीवित्वाचा वरती गे. तरी हे तैसे तुझे बोलणे, दावित माते चांगुलपण. परिसमय पडता अर्थ, भिन्न दुसराची आहे गे. की बहुरूपियाचे खेळमेळी, होऊनी बैसती महाबळी. परिते शूरपणाची नव्हाळी, समरभूमी चालेना. की श्वानपुच्छाची कैशी उग्रता, परिहारतेची पडे बळी देखता. जैसी पालीची दृष्टी देखता, वृश्चिक नांगी उतरीतसे. तन्याये तव बोलणे, माते दिसते सहज स्थितीने. ऐसे बोलता भर्तरी नंदने, पिंगलावदे स्वामीसी. म्हणे महाराजा प्राणेश्वरा, या बोलाच वागदोरा. कट्ठी बांधिला आहे नरा, काया वाचा मानसी. तरी आता व्यर्थ बोलून, नेणो घडेल अर्थ कोण. ईश्वर सत्तेचे प्रमाण, ब्रह्मादिका कळेना. परी माझे भावने ऐसे, येत आहे स्वचित्तास. विधवा शब्द शरीरास, लिप्त होणार नाही की. तरी म्हणाल कैशावरून, तरी काया वाचा चित्त मन. तुम्हा लागी केले अर्पण, साक्ष असे ईश्वर तो. तरी ईश्वर तो सत्याश्रित आहे, म्हणती सकळ जगती. जरी वैधव्य शब्द जगमुखात, माते लिप्त होणार नाही की. असो बीज पेरिले तैसे फळ, द्रुम कोमादी दावी सकळ. तेवी माझी चाली सरळ, फळ उमटेल तैसेची. ऐसे बोलून निवांतपणी स्तब्ध राहिली कामिनी. परी रायाचे अंतःकरणी, शब्द सदृढ मिरवले परी ठेविले मनात. चमत्कार पाहू कोणे दिवसात, असो हे जल्प बहुदिनात. सरिते झाले प्रीतीने सहज कोणी एके दिवशी. राव जातसे पारदिसी, मृगया खेळता विपिनासी. आठव झाला कांतेचा, की आम्ही उभयता दोघे जण. बैसलो होतो सुखसंपन्न, तया माझी मृत्यू बोलवून. निश्चविले कांतेने, तुम्ही झाली आगत प्राण. तुम्हा सवे करीत गमन, तरी त्या बोलाचे साचपण. आज पाहू निश्चय ऐसे चित्ती योजना करून. मृगया करीत फिरे कानन, तो अकमसात देखिला नयने. मृग एक नेटका, राव देखता तयापाटी. लागून शीघ्रमही अर्राटी, क्षीणच त्या जीवी बहु मेळथाटी. मृग जिवंत धरियेला परी हस्ते करून. तयाची ग्रीवा छेदून, मुकुटास काढून भूषणे. रुधिरे वस्त्रे भिजवोनिया सेवका हाती. देता झाला शीघ्र नृपती, अन्य भूषणे होऊन कांती. सुखासनी बैसला उत्तम छाया पाहून, तयाखाली नृप जाऊन. उत्तम चिर कनकवर्ण, मृदुगालीच्या अंतरला. तयावरी बैसोनी नृपती, मंडळी दुरावूनी बैसे एकांती. परी रुधिर वस्त्रे जया हाती, तया लागे पाचारी. म्हणे ही रक्तवस्त्रे घेऊन, सेवका पिंगलेचे गाठीस्थान. वस्त्रे तिथे गोचर करून, राव निमाला म्हणावे. निमाला परी कैसे रीती, जरी पिंगला बोलेल उक्ती. तरी व्याघ्रसंधानी जीवित्व आहुती, घेऊन या पळाला. ऐसे वदुनी राव भृत्या ते, गुप्त पाठवला अवंतिके ते. राजसदनात जाऊन भृत्ये, पिंगले ते विलोकिले. मौळी चिरासह सकळ, रुधिर व्याप्त वस्त्रे सबळ. पुढे ठेवून करकमळ, जोडून या बोलतसे. म्हणे जी महाराज महिस्वामिनी, मृगया करीत राव काननी. औचित व्याघ्र जाळीतून, उठला राया न कळता. मागाहुनी साधुनी करुनी उड्डाण. राव धरेला ग्रीवे कारण, धरिताचे हरुनी प्राण. रुधिर पिऊन पळाला, आता त्याचे करुनी दहन. चमू येईल सकळ परतोन, ऐसे पिंगला ऐकोन. रुधी पिटी आक्रोशे, रुधी पिटुनी मही वाती. भावे आपटी निष्ठुर गती, आहा म्हणून केश हाती. धरून या लुंचितसे, शब्द करून अट्टहास. हंबरडा मारुनी उदास, पुन्हा मैते मस्तकास. वारंवार आफेळी तसे, मृत्तिका घेऊन टाकी मुखात. म्हणे हाजी प्राणनाथ, कैसे टाकून गेलात माते. परत्र देश भुवनासी. आहा महाराजा प्राणेश्वरा, कुपी कापिला कैसा दोरा. आहा तव प्रीतीचा मोह जरा, आज कैसा आटला जी. अहो मम प्राणनाथा,
तुझविन तुम्हा क्षण गमत नव्हता. प्रीती सोडून कैसे आता परत्र देशा गमलेती. ऐसे म्हणून आरंभळत तो अंतःपुरी समजली मात. स्त्रिया राजाच्या 1200 आरंभळत पातल्या. एक हृदय पिटुती आपले हस्ती. एक धावती मही पडती. एक एकताची झाली वरती. मही लागी मूर्छित. एक आंबरडा फोडून ऊर्ध्व. म्हणती आपुला आमचा गेला निध. आता मही ते स्त्री वृंद दिनवंत झालो की. ऐसे म्हणून आरंभळती एकमेकींच्या गळा पडती. हृदय पेटून आपटिती. मही लागी मस्तकते. ऐसा सकळ अंतपुरात कोल्हाळ झाला अद्भुत. परिपिंगला दारा प्रीती बहुत. शोक करी आक्रोशे म्हणे महाराजा निढळवाणी. मज कैसे केले गेले तजी सांडोनी. मोहाचा सकळ तरणी लोपोनिया महाराजा. बाळाहुनी मोह अत्यंत मजविषयी पाळीत होतेत. तो मोह दौडून निष्ठुरवत सांडून कैसे गेलात. अहो तुम्ही राया सिंहासनी बैसत असता राजकारणी. परिमम स्मरण होता मनी या धावून सदनात. असे म्हणून धरणीवर शरीर पिंगला टाकी वारंवार. आजी सकळ सांडोनी राज्यभार. कैसा गेलासी महाराजा पाहुनी माझे मुखमंडन. पुन्हा सेविसी राज्यासन. मोह आणि सकळ सांडोन कैसा गेलासी महाराजा. आहा पिंगला अंडज खाणी. कोठे गेलीसे मम पक्षिणी. दाही दिशा ओस करोनी. अचर राणी चरावया मम पाडसासी हरिणी. परत्र तृण गोड पाहुनी. तिकडे चिगुंतली लोभे करुनी. माझा लोभ सांडोनिया. आहा मज आंधळ्याची काठी. हिसकून नेली निर्दय पोरटी. की शुदिताची अन्नवाटी. जिंतुनी नेली भणंगे. आहा राया मज वाचून. तू ते गमत नव्हते एक क्षण. आज निष्ठुर मन करून कैसा गेलासी महाराजा. आहा राया उत्तम पदार्थ जो महिलागी उत्पन्न होतो. तो मम आधी नृपनाते. भक्षिला नाही कधी की. माते बैसवनी निजंकास. मुखी ओपित होता ग्रास. ऐसे परी सांडोनी प्रीतीस. परत्र कैसे गेलात. ऐसे परी नाना गुण आक्रंद तसे आठवून. मग ते सेवका ते पाचारून. शय्यासहित करवीतसे. रायमौळीचा चिरमुकुट. परिधानी कबरिया लोट. स्फुरण दाटोनी मग बळकट. उत्तम चिरी कवळीला. स्वामींचे वस्त्र परिधान करून. घेती झाली सतीचे वाण. स्मशान वाटिकेचे साधन सिद्ध केले तत्काळ. मग सकळ समारंभासहित येती झाली स्मशान वाटिकेत. अग्निकुंडी विधाने करून त्यात. सबळ अग्नी चेतविला. अग्नी लाविता विधानशक्ती. दाहुनी वर्तला अंगार नीती. धगधगोनी कुंडाप्रती. पावक शक्ती दावितसे. ऐसिया प्रकरणी पेटविला वन्नी. होता पातली सौदामिनी. अग्निकुंडी शिळा स्थापोनी. निरोप मागे सर्वांते. सकळा जय देऊनी आशीर्वचन. जय जय भरता ऐसे म्हणून. तुझा देह तुझार्पण. शीघ्रकाळी हो का. ऐसे म्हणून अग्निकुंडात. सांडिती झाली स्वशरीराते. परित्या पावकी होता स्थित. गुंडाळवणे गेली सर्वस्वी. मग ते याचक अपारजन. धन्य म्हणती ते कारण. स्वहित केले पिंगलेने. स्वामी समे गमोनिया. हा पिंगला ऐसे म्हणती. पवित्र जाया सत्यवती. उदार कर्ण स्वकुळाप्रती. परकुळाते तारील. भरतरी परी करता परलोक. विव्हळ चित्ती करती शोक. म्हणती आम्हा प्रजेने दोंदिक. ईश्वर कैसे नेले हो. ऐसे म्हणून आक्रंदती. भरतरी म्हणून आठविती. असो पावकी दाहो निसती. लोक निघाले माघारे. आपुल्याला सदनी जाऊन. बैसले असती मुख वाळवून. आहा भरतरी ऐसे म्हणून श्वासोच्छ्वास सोडिती. आणि राजसदनी स्त्रियांचा मेळ. शोक करीत अतितुंबळ. तो एरीकडे बिपिनी नृपाळ. मृगया करुणी तसे. तो असतासी गेला चंडमणी. रात्र दाटली परमविपिनी. म्हणून राजा उठोनी नगराप्रती चालिला.
पावकतेची दैदिप्यमान हिलाल मार्गी प्रदीप्त होऊन जाता भृत्य पाठवला वस्त्रे देऊन आठवतयाचा पैधाला राव बैसुनी सुखासनी येता मार्गी मशाली पेटवूनी त्यात चंद्रज्योती शशी समानी दिशे लागी उजळती आठव होताची म्हणे चित्तात अबुद्धीपणे स्त्रियांची जात नेणो गृही कैसी मात घडवून आली असेल की म्याही केले मूडपण शोध केला नाही आणि का पाठवून सकळ भ्रांतीत चित्त गोवून पाठी लागलो मृगाच्या परी माते दिसते अहित मूर्खपणा घेतला स्वपदरात ऐशी चिंता करीत अवंतिके पातला परी यात श्रोते कल्पना घेती पिंगला दाहिली पावक शक्ती तेव्हा विक्रम नृपती शोध कैसा अंतरला आणि जो भृत्य आला वस्त्रे घेऊन तेने कैसे पाहिले निर्वाण तरी तो पिंगले ते वस्त्रे देऊन आला होता अरण्यात परिरायाची न पडून गाठी कटक शोधिता महिपाटी मग तो अस्तमान होता शेवटी कटका लागे मिळाला आणि त्यास मी विक्रम नृपवरे सेविले होते मातुळ घर मिथुळेस जाऊनी समाचार सत्यवर्माचा घेतसे मग सुमती प्रधान चमूसहित शुभ विक्रम राया दे प्रज्ञावंत सकळ मंडळी ही ज्ञानभरित रायासवे गेली ती गृहीती तुके स्त्रीमंडळ ग्रामजनादी रक्षपाळ सकळ अबुद्धी केवळ ज्यांचे शक्ती नातोडली ऐसा समय आला घडून तो त्यातही घडले अपार विघ्न पिंगला अबुद्धीपणे रत्न देहांत पावली असो पाहिली मार्ग वाट राव भरतरी चमू नेट येऊन यावंतिके निकट ग्रामद्वारी संचारला तव ते उठून द्वारपाळ रावा समोर झाले सकळ आश्चर्य मानुनी उतावेळ रायाप्रती वदताती म्हणती परी कैसे रीती नम्रोत्तरे मंजूळ करती मुजरे करुनी निवेदिती पिंगलेचा वृत्तांत म्हणती महाराज दीनमणी भृत्य एक आला वनातुनी तो दुच्छिन्न वधोनी वाणी ग्राम बुडविला शोकात परी त्या शोकाची ऊर्ध्व अनळी सती पडली सुमती बळी नरस्वामिनी पिंगला दवडली परत्र देशी गेलीसे तरी तिची करुणी बोळवण आताच गृही आले सकळ जन स्मशान वाटिका झाली भस्म एक प्रहर लोटला ऐसे राव एकता वचन परम घाबरले अंतकरण मग सुखासुनातून उडी टाकून स्मशान वाटिके पातला तरी आक्रंदत अट्टहास्य शब्द करीत अति लगबगे धावत स्मशान वाटिके जवळी पे पातला परी चमू मागे करीत जातसे अतिलाग सकळ कुळ वृद्ध योग राया लागे कवळीती राव जाता स्मशान महिसी पाहत पिंगलेचे चितेसी राव विरागी होऊन मानसी उडी टाकू म्हणतसे परी ते चमू मेळीचे गृहस्थ थोर रायासे कवळूनी धरती समग्र स्मशान कुंडीचा वैश्वानर वेष्टुनिया बैसले परी रावते उद्देशी प्राणघात इच्छी मानसी परिवेष्टन करता शरीरासी उपाय काही चालेना मग बैसल्या ठाई आरंबळत मही मस्तकाते आपटित हृदय पेटूनी शोक करीत मूर्छने लागी पावतसे मूर्छा गेलिया पुन्हा उठत अग्नि आहुती दावया पाहत परी अपार जनाचे वेष्टन बहुत बळक काही चालेना ऊर्ध्व करुनी आपल्या माथा घडी घडी पाहे पिंगला चित्ता आहा म्हणून भाळतत्वता मही लागी आपळीतसे आपळूनी आठवी पिंगलेचे गुण म्हणे कैसे ओ गेली समज सांडून माते मृत्युमही ठेवून परत्र कैसी झालीस हे पिंगले तुझे मन गमत नव्हते मज वाचून आता कैसी निष्ठुर होऊन परत्र देशी गेलीस तू हे पिंगले तुझा मी पती नव्हतो शत्रू होतो या जगती कैसे जल्पोनी कुडे मती भस्म तू ते म्या केले आहा मी पतित दुष्ट दुर्जन मूढमतीने घेतला प्राण तरी मी तुझा शत्रुपूर्ण पतीन म्हणे पिंगले ऐसे म्हणून अंगधरणी टाकी हा हा शब्द करोनी हृदय पीठी दनानोनी मही मस्तका फळीतसे आहा पिंगला म्हणून हाक मारी अट्टहासे करून आहा पिंगले एकदा तव वदन मज दृष्टी दावी का आहा पिंगले परत्र भुवनी गेलीस माते तू सांडोनी हृदय पेटी दणानोनी मही मस्तका फळीतसे हे पिंगले आसनी शेनी मज बैसवीत होतीस अंतःकरणी आता माझा विसर धरोनी कैसी राहसी परत्र आहा पिंगले तुझ वाचून सर्वत्र माते दिशा शून्य आहा पिंगला माझा प्राण
खुडी टाकून गेलासे. आहा पिंगले तुझ वाचून सर्वत्र माते दिशा शून्य. शून्य मंदिरी निद्राशयन कैसे येईल सांग पा. आहा पिंगले माझी अधिक जाणत होतीस तृषा भूक. आता निष्ठुर मन केले नीक कैसी सांडून गेलीस तू. आहा पिंगले माझे शैनी होती समृदू भाषणे करुणी. पाहता उर्वशी दिसे नयनी संतोष माझा होतसे. ऐसे बोलिनी सुगंध द्रव्य रुंजी घातली षटपद कामी. ऐसे सुख सरिता संगमी सुख कोटे पाहू आता. या परी पिंगले तव गुण दयेचे भांडार मुक्त करून. की जगाची करसी पालन धर्मानुकळे सर्वस्वी ऐसी या प्रज्ञेचे पहुडपण. पिंगले कोठे मी जाऊन ऐसे म्हणून धडाडून धरणी अंग सांडितसे. या परी सर्व जाणोनी लोक रायाचा पाहून शोक गहिवर येतसे. आणिक शोक शब्दे करुनिया की तरु मलया गरा गंध मिरवी समग्रा. तैसे रायाच्या शोकपारा शोके व्याकोळीत झाले. असो हा ग्रामांत वृत्तांत सकळा कळला परी सुखवसा झाला. जैसा प्राण जाऊन आला शवशरीरा पुन्हा की. मग गावीचे ग्रामजन स्मशानाजवळी आले धावून. परी रायाचा शोक पाहून तेही तैसेचे होती पे. परी तो माईक सहज स्थिती दुःख रहित शोकावरती. जैसे बहुरूपी खेळाप्रती शूरत्व मिरवती अपार. की गुर्जर देशी चाल सघन रुदन घेती मोल देऊन. तैसे घरचे सर्वजन येती प्रेत संस्कार करावया. तन्याये शोक करीत राव पडला शोकार्णवात. न वर्णवे तो आकांत अल्प येथे वर्णिला. असो ऐसी रुदन स्थिती ज्याची त्याला माया स्थिती. परी ते लोक अभावनीती समाजाविती रायाते. तुम्ही सर्वज्ञ सकळ राशी बोध करता अन्यजनासी. होऊन गेले होणारासी आश्चर्य याचे कायसे. म्हणती महाराजा भविष्योत्तर होऊन गेले ते होणार. तयाचा शोक करणे चतुर योग्य आम्हा दिसेना. अशाश्वताचा शोक करणे तरी काय शाश्वत आपुले जुने. पिंगला गेली आपणही दाणे कदा काळी सुटेना. पहा आपुले पूर्वजापार मृत्यू पावले समग्र. एका मागे एक सर्वत्र गेले न राहिले मेदिनी. की आजा गेला नातू राहील उरला ऐसा कोणी पाहिला. तरी अशाश्वताचा घट भरला रीता होय षडमात्रे. तरी हे सकळ अशाश्वतपण पूर्ण मानिती ज्ञानवान. तरी तयाचा शोक करून व्यर्थ जीवा कष्टविता. आहा पावती जपी तपी सिद्ध साधक नानारूपी. कोण वाचले देह संकल्पी मृत्युभुवनी महाराजा. तरी जी जी जाईल घडी ती सुखाचीच मानावी प्रौढी. ईश्वर नावे ठेवून गोडी चित्त स्थिर असावे. ऐसे बोधिता सर्व ही जग बुद्धी प्रयुक्ती नानाबोध. परिरायाचे हृदय चांग शोक काजळी उजळेना. मग ते ग्रामीचे सकळ जन थकीत झाले बोध करून. एका मागे एक उठून आपल्या सदनी सेविती. असो तीही लोटली रात्री उदया आलाग बसती. पिंगला चित्तेची पाहुणी शांती. पावक झाला अदृश्य मग तो मागुनी दुसरा दिन. पुन्हा पातले आप्तजन उत्तर क्रिया संपादून. अस्थि मिलन केले ते भरतरी रावे पाहून. चिंती विकार करिता पूर्ण. घेऊ देईना अस्थि संचयन. स्पर्श कोणान करावी आपण बैसोनी चित्तारक्षित. पुन्हा लावू देईना हात. मग ते आप्तजन समस्त पुन्हा गेले माघारे. घरी तो राव तैसाचे चित्तित बैसला होता दिवस रात्र. अन्न पाणी त्यजून समस्त पिंगला पिंगला म्हणत असे. मग हे निर्वाणीचे वर्तमान मी थोडेसे दूत सांगती जाऊन. राव विक्रम करिता श्रवण निघाता झाला तेथुनी. सत्यवर्मादी शुभ विक्रम विक्रमादी सुमती प्रधान. परम शोकार्णव रचून अवंतिके पातले. मग येताचे स्मशान वाटी पिंगला आणून चित्तदृष्टी. परमशोकी जाहला कष्टी शोक सिंधूत निमग्न. आठवी सर्व कन्याचे गुण म्हणे मम हातीचे निधान. विक्रम म्हणे मम गृहीचे रत्न. काळ तस्करे नेले की. आहा माऊली उभय कुळात. तारक झाली भवसरितेत. पुन्हा दीपाची लावी वात. अदृश्य कैसी झाली हो. आहा स्त्री कटकी अंतपुरी. मुख्य मिरवीत होती सज्ञान लहरी. जैसा हस्ती चमू भीतरी.
चांगुलपण दावीत असे. रूपवंत गुणवंत सर्व लक्षणी ज्ञानवंत सूचक सदा सर्व काळ संगोपित चित्त सकळांचे लक्षिकी असे आठवणी नाना गुण शोक करी अति दारुण मग विक्रम नृपती पुढे होऊन भर्तरी लागे समजावी नाना युक्ती नाना वचन भर्तरीचे बोधी मन परितो नायके पिसाटपण पिंगला पिंगला वदत असे परिराव बोध करिता उत्तम लोटून गेला दिनदशम मग विक्रमे उत्तर क्रिया करून शुचिर्भूत झाला. यापरी पुढे 13व्या दिवशी जाती भोजन दान मानसी सर्व उरकोनी राज्यासनासी घेऊनी राव बैसला. भर्तरीने सोडी स्मशान वाटिका धरुणी बैसला अचनिका जैसा वृंदे धरुणी हे का विष्णू बैसला स्मशानी ऐसे परी अचलपण मिरवता झाला मित्रनंदन परी नित्य नित्य विक्रम येऊन बोध त्याते करीत असे. ऐसा बोध करिता नित्य 12 वर्षे लोटली सत्य पर्ण तृण भिक्षुनी जीवित उदक आहारे रेखिले आहा देवा नाथ नाथा कैसे केले त्वानंता पिंगला माझी सगुण कांता तू ते कैसे आवडली ऐसे म्हणून नामोच्चार शोक करीतसे वारंवार रात्रंदिवस चित्ती विसर पिंगलेचा पडेना कृश शरीर झाले तेने कंठी उरलासे प्राण मुखी आणून हरीचे नाम शोके पिंगला वदतसे. ऐसी लोटली 12 वर्षे शुचिष्मंत झाले शरीर कृश ते पाहुनी अतिक्लेश मित्रा वरुणी द्रवलासे. पुत्र मोहाचे अपार भरते लोट लोटले चित्त सरते मग चित्रा वरुणी तुष्टोनी मनात अत्री जने कटी पातला तव तव प्राज्ञिक अत्री नंदन मित्रा वरुणीस सन्मान देऊन म्हणे महाराजा कामना कोण धरुणी येथे आलासी. एरी म्हणे जी द्विजोत्तमा ज्ञान लतिकेच्या फलद्रुमा जाणत असूनी पुसुनी आम्हा ज्ञानत्व घेऊनी तरी तव शिष्य तो जो भरचरी त्याची कैसी झाली परी ते हृदयी आणून हितातेवरी विलोकिका महाराजा. मग तो महाराजा ज्ञानवान हृदयी पाहे विचारून तो विपत्काळी शोके करून भर्तरीनाथ मिरवला अति क्लेश तयाचे पाहून परम द्रवला मोहे करून. मग मित्रावरून ती बोले वचन चिंता न करी महाराजा तुम्ही जावे स्वस्थानासी मी भर्तरीचे आहे उद्देशी स्वहित करीन चिंता मानसी पाळू नका महाराजा. माझा शिष्य तो जो मच्छिंद्रनाथ तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत तो मही भ्रमण करीत तीर्थ येथे येईल महाराजा. तो परमा आहे प्रज्ञावान तयासी तेथे पाठविन तो नाना प्रयुक्ती करून शुद्ध पंथ आणील की ऐसे बोलिता मित्रावरून संतोषे मिरवला तो चित्तासी मग पुसूनी अनुसयात मजासी स्वस्थानासी पै गेला. यावरी पुढील अध्यायी कथा सुंदर अध्यात्म दीपिका मनोहर मालू सांगे धुंडी कुमार नरहरी कृपे करोनिया दत्त सांगेल गोरक्षनाथा गोरक्ष येऊनी विरह सरिता शोषण करील तत्वता घटोद्भवाचे कृपेने स्वस्ती स्त्री भक्तिकथा सार संमत गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिसोत भाविक चतुर अष्टविंशतीत माध्याय गोड हा अध्याय 28वा ओव्या 192 श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु नवनाथ भक्तिसार अष्टविंशतींत माध्याय समाप्त. या 28व्या अध्यायाचे श्रद्धेने पठन केल्यास सात्विक निष्ठावान आणि सेवा करणारी पत्नी लाभते. गृहस्थ जीवनात समर्पण सहनशीलता आणि प्रेम वाढते. दाम्पत्यातील मतभेद कमी होऊन मानसिक स्थैर्य प्राप्त होते. एका चुकीच्या परीक्षेने आयुष्यभराची पश्चातापाची वाट चालावी लागते. भर्तरीनाथांची ही कथा आपल्याला प्रेम विश्वास आणि संयत याचा खरा अर्थ शिकवते. ही वाचन सिरियल खास त्यांच्यासाठी आहे ज्यांना प्रपंचाच्या व्यापातून वेळ काढून वाचता येत नाही, ज्यांना शारीरिक अक्षमतेमुळे पुस्तक हातात घेणे शक्य नाही, परंतु तरीही मनापासून भक्ती करायची आहे. दररोज फक्त एक अध्याय पण मनाला शांती देणारा, जीवनाला दिशा देणारा. या पवित्र वाचन सिरियलमध्ये सहभागी होण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबियांना व भक्त परिवारांना शेअर करा. दररोज एक अध्याय चुकू नये म्हणून बेल आयकॉन दाबा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा भर्तरीनाथ कृपा असे लिहा. ही मालिका उपयुक्त वाटत असेल तर लाईक जरूर करा. भर्तरीनाथांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहो. आपले जीवन विवेक वैराग्य आणि भक्तीने उजळो. जय भर्तरीनाथ.